नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासाची बर्फी बनवणार आहोत. ही बर्फी बनवायला अतिशय सोपी आणि घरातल्या फक्त 2 ते 3 साहित्यामध्ये तोंडात टाकताच विरघळणारी सॉफ्ट बर्फी आपण बनवू शकतो. फक्त 2 चमचे तुपामध्ये एकदम मऊ लुसलुशीत आणि खव्याच्या टेस्टची ही बर्फी तयार होते. अजिबात तुम्हाला इथे खव्याचा वापर करायचा नाही किंवा मिल्क पावडरसुद्धा मी यात घातलेली नाही. तरीसुद्धा एकदम सॉफ्ट होते आणि तोंडात टाकताच विरघळते. एकदम सोपी, झटपट आणि उपवासासाठी ही स्पेशल बर्फी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई ठेवूया. यामध्ये पाऊण वाटी साबुदाणा घालत आहे. घरातली कुठलीही वाटी घ्या आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या. त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे घ्या आणि यासोबत आणखीन एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे पाव वाटी काजू. काजूच्या ऐवजी तुम्ही बदाम पण वापरू शकता, पण काजूमुळे छान चव येते या बर्फीला. कारण आपण जशी काजू कतली खातो एकदम सॉफ्ट, तशाच पद्धतीची ही बर्फी तयार होते आणि उपवासाला 8 ते 10 दिवस आरामात टिकते, खराब होत नाही. सुरुवातीला गॅसची फ्लेम लो करून साबुदाणा, शेंगदाणे, काजू 7 ते 8 मिनटं मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण आपला साबुदाणा, शेंगदाणे, काजू जर जळाले तर बर्फीला थोडासा करपट वास लागू शकतो. त्यामुळे आपल्या बर्फीची टेस्ट खराब होऊ शकते. त्यामुळे मंद गॅसवरच हा साबुदाणा थोडासा फुलतो आणि चटचट असा आवाज येतो. त्यामुळे लो फ्लेमवरच अगदी ही प्रोसेस करायची आहे. 7 ते 8 मिनटं हे सर्व साहित्य मी मस्त असं भाजून घेतलं आहे. आता हे एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे साहित्य थंड होईपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया. तर मी गॅसवरती इथे एक पातेले ठेवले आहे आणि या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण हे सर्व साहित्य घेतलं त्याच वाटीने मोजून इथे 2 वाटी दूध घालूया. म्हशीचं दूध किंवा गाईचं दूध घेतलं तरी चालेल. म्हशीचं घेतलं तर म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असते, त्यामुळे दूध लवकर घट्ट व्हायला मदत होते. तर त्या वाटीने हे सर्व साहित्य घेतलं होतं, त्याच वाटीने 2 वाटी दूध मी या पातेल्यामध्ये घातले आहे. दूध आटवत वगैरे बसायची गरज नाही. दूध गरम झालं की यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची आहे. जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर अर्धी वाटी साखर घातली तरी चालेल. 2 वाटी दुधासाठी पाऊण वाटी साखर खूप सोपं प्रमाण आहे. व्यवस्थितपणे साखर विरघळेपर्यंत आणि अजून 5 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडंसं दाटसर होईल. दूध घट्ट होईपर्यंत आपण पुढली प्रोसेस करूया. तर आपण जो साबुदाणा, शेंगदाणा, काजू थंड करायला ठेवले होते ते अगदी थंड झालेले आहे. गरम असताना मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे नाही, नाहीतर काजू किंवा शेंगदाण्यामधून तेल रिलीज होतं आणि त्याच्या गुठळ्या पण तयार होतात, साबुदाण्याची भरड तयार होते. तर एकदम छान अशी फाईन होईपर्यंत हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मस्त बारीक याची पावडर आपण बनवून घेऊया. तर अशा पद्धतीने एकदम फाईन अशी पावडर मी याची बनवून घेतलेली आहे. यामध्ये साबुदाण्याचे कण राहता कामा नये, नाहीतर बर्फी खाताना ते कचकच दाताखाली लागतात आणि जर राहिले असतील तर चाळणीने ही पावडर चाळून घ्या आणि पुन्हा ते दळून घ्या मिक्सरला. अशा पद्धतीने मी बनवून घेतली आहे. इथे दूधही मस्त दाटसर झालंय. 2 वाटी दूध आपण घेतलं होतं, तर ते 1.5 वाटी झालेलं आहे. थोडंसं हे आपण आटून घेतलंय, त्यामुळे बर्फी लवकर सेट व्हायला मदत होते. दूध मस्त आटलंय. आता आपण हे बाजूला ठेवूया. गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आणि आणखी एक काम करायचं, ते म्हणजे आपण जो साबुदाणा, शेंगदाणा, काजूची पावडर तयार केलेली आहे ती आपल्याला 2 मिनटं तुपावर भाजून घ्यायची आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलंय. ही पावडर यासाठी भाजून घ्यायची आहे की म्हणजे उरला सुरला जो साबुदाण्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो तो सुद्धा निघून जातो. 2 चमचे तुपातच तोंडात टाकताच विरघळणारी खव्याच्या टेस्टची बर्फी आपण तयार करत आहोत. तूप गरम झालं, आपण यामध्ये ती पावडर घातलेली आहे. आता लो फ्लेमवरती आपण ही मस्त
2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. जर तुम्हाला काजूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाव वाटी साबुदाणा आणि अर्धे वाटी शेंगदाणे हे प्रमाण ठेवू शकता. हे साहित्य सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असतं. जर ड्रायफ्रूट पण घालायचे नसतील तर स्किप केलं तरी चालेल. आणि आपण मिल्क पावडरचा सुद्धा यामध्ये वापर केलेला नाही आणि खवासुद्धा घातलेला नाही. अगदी कोणीही करू शकेल अशी ही उपवासाची बर्फी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चवीला अप्रतिम लागते. कलर बदलून न देता मस्त हे 5 मिनिटपर्यंत मी तुपामध्ये साबुदाणा, काजू आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतली आहे. आता यामध्ये आपण जे दूध आटवून ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता लगेचच साबुदाण्याने सगळं हे जे दूध आटवलेलं आपण यामध्ये घातलं होतं ते सोक करून घेतलं आहे. तुम्ही यामध्ये मिल्क पावडरसुद्धा घालू शकता. जेव्हा दूध गरम करतो तेव्हा पाव वाटी मिल्क पावडर यामध्ये तुम्ही घालू शकता. तर हे मिश्रण इथं घट्ट होत चाललं आहे. आता मी पुन्हा 1 चमचा तूप घातलं आहे. तूप घातल्यामुळे मस्त शाईन येते आणि अप्रतिम चवीची ही साबुदाणा बर्फी तयार होते. आता हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार होईल. अजून 1 मिनिट आपण हे पुन्हा छान असं गॅसवरती मिक्स करून घेऊया. हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे. 5 मिनिटं आपण लो फ्लेमवरती हे शिजून घेतलं आहे. आता गॅस बंद केला आहे. आता आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 चमचा तूप यामध्ये घातलं आहे. आता हे व्यवस्थितपणे प्लेटला सर्व तूप लावून घ्यायचं. असे तूप लावल्यामुळे बर्फी व्यवस्थित सेट होते. तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा बटर पेपर लावला तरी चालेल. हे सगळं मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे. मस्त या पद्धतीने प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं. अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम मार्केटसारखी ही बर्फी घरीच आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होते. जर तुम्ही उपवासासाठी ही बर्फी ट्राय करून बघितली तर नक्कीच तुम्हाला आवडेल. मला नक्कीच खात्री आहे तुम्हालाच काय लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल. जर अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित या प्लेटला लावून घ्यायचं आहे. असं पसरवून घ्यायचं आहे चमच्याने. सर्व प्लेटमध्ये व्यवस्थित मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला अशी एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने एकसारखं हे मिश्रण सगळीकडं असं प्लेन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली बर्फी दिसायला पण छान दिसेल एकसारखी. आता इथे मी पिस्ता आणि बदामाचे काप करून घेतले आहे असे बारीक. ते यावरती घालूया. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता किंवा खोबऱ्याचा किससुद्धा घालू शकता. छान लागतो. किंवा ही बर्फी प्लेन ठेवली तरी छान लागते. ड्रायफ्रूट यावरती घालून झाल्यावरती अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ म्हणजे ड्रायफ्रूट बर्फीला व्यवस्थित चिटकून बसतील. आता ही बर्फी फ्रीजमध्ये कमीत कमी अर्धा तास सेट करायला ठेवून देऊया. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास रूम टेम्परेचरवर ठेवली तरी चालेल. मी फ्रीजमध्ये ठेवत आहे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मी ही बाहेर काढलेली आहे आणि सेट पण ही झालेली आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. कट करताना तुम्हाला समजतच असेल अतिशय सॉफ्ट उपवासाची बर्फी ही तयार झालेली आहे. बनवायला अतिशय सोपी आणि घरच्या साहित्यात तयार होते. खवा वापरला नाही आहे. आपण इथे मिल्क पावडर पण वापरली नाही आहे. फक्त दूध, साबुदाणा, शेंगदाणे आणि काजू. आणि जर तुम्हाला काजूही वापरायचे नसतील तर त्यासाठी काय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. अशा पद्धतीने आपण याच्या वड्या कट करून घेतल्या. मी एक तुम्हाला जवळून दाखवते किती छान झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचा आकार याला देऊ शकता. मी तुम्हाला आणखीन एक वडी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे. मस्तपैकी आपली ही बर्फी तयार झालेली आहे. आपण साबुदाणा, शेंगदाणे आणि काजू लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे. भाजताना अजिबात घाई करायची नाही. आणि जेव्हा आपण तुपामध्ये शेंगदाणे, काजू, साबुदाणा पावडर भाजून घेतो त्यावेळेससुद्धा अजिबात घाई करायची नाही. कारण साबुदाणा जर कच्चा राहिला तर ही सर्व बर्फी चिकट लागू शकते.
तर बघू शकता उपवासाची मऊ लुसलुशीत सॉफ्ट ही साबुदाणा बर्फी इथे तयार झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला दिलेल्या टिप्स पण आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.